ठाणे शहरात मोठी कारवाई। जाधव बंधू हत्याकांडातील फरार आरोपी मंगेश रोकडे नाशिक पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर सापळ्यात। नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, ठाण्यातून फरार आरोपीला अटक। जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरारी आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। 19 मार्च 2025 रोजी नाशिकमधील बोधलेनगर इथं ही दुहेरी हत्या घडलेली होती। बोधलेनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ हा हत्याकांड घडला होता। दोन भावांना कोयत्याने वार करत निर्घृणपणे ठार करण्यात आलं होतं। नाशिक उपनगर पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात सुरुवातीला 6 आरोपींना अटक केली होती, मात्र एक आरोपी फरार होता। गुंडाविरोधी पथकाने या फरार आरोपीचा शोध सुरू केला। आरोपी हा ठाण्यात लपून राहत होता। अखेर 30 एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे याला सापळ्यात पकडलं। त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्याला पकडलं। आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे नाशिकमधील आंबेडकरवाडीचा रहिवासी आहे। त्याला पोलिसांनी अटक करून नाशिक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात आणण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।